बघा काही आता बघा मी नाव काय सेव्ह केलंय. लागतच नाही, येतच नाही मला. येते का फोन? नेटवर्क नाही. आलाय 2 मिनिट. बचकुंडी बचकुंडी नाव सेव्ह केलंय काही. हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा आमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आज आम्ही लातूरला जाणार आहोत. लातूरला आज आमची मावशी मुंबईला जाणार आहे, लातूरून बसणार आहे. तर आज पिया, हिमांशू आणि माझी मावशी मुंबईला जाणार आहेत. तर आता निघालो आम्ही लातूरला, नाही आधी रेणापूरला जायचं. रेणापूरला थोडं थांबायचं आहे. 7 वाजताची गाडी आहे. 7 वाजता मग 6 वाजता नाही तर 6:30ला लातूरला जाताना लातूरून तिथून बसणार आहे. मुंबईची मावशी मुंबईला जाणार आहे. तर 10-15 दिवस राहिलेले आहे. तर आज जाणार आहे. तर काकाचे फोन आले तर तिकडून ये म्हणून. तर आज जाणार आहे. तर ही बघू शकता आमचं हिमांशू पण जाणार आहे. हा गाईज, आज मी जाणार आहे भट्टी सोडून. बोल ना काहीतरी. मग गाईज मला खूप मजा आली गाईज. इकडे राहून 10 दिवस राहिलो. आता शाळा चालू होणार आहेत म्हणून पप्पा तिकडून बोलवायलेत आणि शाळा पण चालू होणार आहे म्हणून जातोय आज मी. बघत राहा पुढपर्यंत व्लॉग. तर गाईशी बघू शकतात बसलेले आहेत समजे. मामा पुढे आहेत, चाललेलो आहोत. एवढं सामान घेतलेलं आहे, सामान घेऊन जायचं आहे. तर गाईस आता गाडी चलत देऊ भया ही पेला आहे माझा माझा पेत आहे. पिया पण माझा पेत आहे, ही पण. आणि बघू शकता मी पण माझा पेत आहे, बघू शकता. मस्त लागले थंड मोसम मध्ये. मागच्या लोकांना काही नाही, आम्हीच खात आहोत. आता निघालेले आहोत, हे बघू शकता तुम्ही. आता जस्ट निघालेले आहोत. आता रेणापूरला जायचं आहे. रेणापूरहून 6 वाजता लातूरला जायचं आहे. लातूरला मग बसमध्ये बसून द्यायचं आहे मावशीला. चला मग जाऊया. तर गाईज बघू शकता तुम्ही, आलेलं आहे रेणापूर. चाललेलो आहोत आम्ही घरी आत्ता सध्याला जस्ट. तर गाईज माऊ झोपेतच आहे आमची, बघू शकता का झोपेतून उठलेलं आहे. आता आम्ही येऊन उठलेला आहे, झोपच व्हायला लागलेली आहे. हे आलेला आहे हिमांशू पण आलेला आहे. हे बघू शकता चुटकी झोपेतून उठलेली आहे. ही पण झोपली होती बघे झोपे. हे मामी बघा, मामाला बोलणार नव्हते, आता बोलला कसं नाही. Guys, आज आमची बचकुंडी झाली आहे मुंबईला. बचकुंडे तुझं तोंड दाव. बचकुंडे तुझं तोंड दाव. हो का, आमची बचकुंडी जात आहे मुंबईला. टोन नाही बचकुंडे हा, आमची बचकुंडी जात आहे मुंबईला. बचकुंडी नाव कोणी ठेवलेलं आहे तिचं? बचकुंडी नाव कोण ठेवलंय तुमचं? बोला काय म्हणून आमच्या मुलाचं नाव बचकुंडी ठेवलं आहे. आज ही जात आहे मुंबईला. गावापासून बचकुंडी म्हणते. गावापासून बचकुंडी म्हणते तुम्हाला? लहानपणापासून. चुटकी. ह्यांना काल परवा कळाले म्हणा बचकुंडी म्हणते. त्यांनी जेवाय गेलते म्हणा ह्याला लग्नाला. ते त्या म्हणता मला पोरानं म्हणलं म्हणून बचकुंडी तू बोल ना गेली तेव्हापासून ह्यांना कळाले म्हणा नाव बचकुंडी म्हणते म्हणून. केवढी होती चुटकी एवढी होती तेव्हापासून बचकुंडी म्हणते. चुटकी एवढी होती तेव्हापासून ह्यांना बचकुंडी म्हणते. आज जाते मुंबईला पॅकिंग बिकिंग चालू आहे. मग काय चालू बचकुंडे? हे मामा बघा आमचे मामा चिवडा जेवण करायला आहेत. मामा हो का, मामा 5 वाजता जेवण करायला आहेत. मावशीला वाट लावायचं आहे, मामा जेवण करत बसलेले आहेत. तुम्हाला नाव कळालं कसं असतं तुम्हाला नाही चांगलं वाटलं, रडून नाही येलं. कोण रडा की पाय का सुरड पाय काय. तू आता तुला कळालं तुझं नाव बचकुंडे. तुला काय वाटायलंय? कोण चिडवायले तुला? तू मी कुठं चिडवलं तुला? चल, माझं नाव पण सांग. काय म्हणून? हाय गाईज, आता तुम्ही बघा एक तुम्हाला धावतो. ते मला फोन कर. मला खोटं वाटायला ना गाईज. थांबा मला धावतो. अरे कर ना. फोन लाव. बघा गाईज आता बघा मी नाव काय सेव्ह केलंय. लागतच नाही, येतच नाही मला. येते का फोन? नेटवर्क नाही. आलाय 2 मिनिट. बचकुंडी बचकुंडी नाव सेव्ह केलंय काही. मग तुमचे रिएक्शन कसे आहेत? कुठे गेली माई?
ह्या माऊनं सांगितलेलं आहे आमच्या सोन्या भैयाला की बचकुंडी नाव आहे म्हणून मावशीचं. लहानपणापासून म्हणते तुम्हाला बचकुंडी, आजपासून तुम्हाला बचकुंडी म्हणायचं. तर गाईज आता निघालेलो आहोत आम्ही, चाललेलो आहोत. 5 वाजलेले आहेत, 5:30 झालेले आहेत. तुम्ही बघू शकता चाललो आम्ही. हे आपली गाडी BMW. हे बचकुंडी आमची. बिचकुंडीला सोडायला चाललेलो आहोत आम्ही. 6:30 झालेले आहेत. आता थोड्याच वेळात गाडीमध्ये बसते नाही नी. ही 3 जण, पिया, हिमांशू आणि दोघं 3 जण. चुटकीने बघा किती पिना लावलेल्या आहेत आमच्या. बघू दे चुटक्या. बो आणि 2-3 लावा का? आंटीला दिले का? आंटीने दिले का? कोणत्या टिफिना? कोणत्या आंटीनं? अगं हो पण दोघं कशाला? कोणत्या आंटीनं? झपूक झुपूक आंटीने दिले का? बर गाईस आवाज तर फुल आलेला आहे. पाऊस येते काही वाटायला लागले. आपल्या गाडीला टब बी नाही, भिजतं काही असं वाटायला लागले. बघूयात एवढं सामान आहे मावशीचं पण. ही बॅग ही एवढं सामान आहे. एवढं सामान टाकायचं आहे. कपडे आहेत. आभाळ पण बघू शकता किती आलेला आहे. बघू शकता फुल आभाळ आलेला आहे. आता जाऊयात, निघूयात. चला गाडी स्टार्ट करूयात आणि जाऊयात. काय थोडं बघू शकता तुम्ही लातूरची हालत काय झालेली आहे. बघू शकता हवा पाणी. अरे बापरे, पाणी तर काय नाही निघालं. थंडी हवा येत आहे. बघा ना कसं झालेलं आहे. समजी हवा सुटली तर समजा फुटा उडालेला आहे बट्टी सारखं आपल्या. हे बघा हे कचरा बघा. हे लातूर मध्ये आहे का? अरे कचरा बघा. हे बघा रोडवर कचरा आलेला आहे. तुफान हवा चालू आहे पुढे. तर काही तुम्ही बघू शकता. हॅलो तर गाईज बघू शकता तुम्ही ही कसली हवा सुटलेली आहे गाईज लातूर मध्ये. पाऊस येते काही की असं वाटत आहे मला. मी बघू शकता हवा, तुफान हवा सुटलेली आहे. कोणतं हॉटेल आहे? किशोरी हॉटेल. गाईज पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता आम्ही तिकडे गाडी लावून आलेलो आहोत. तिकडे साईडला उभा राहिला, बिल्डिंग खाली उभा राहिला होती. बघू शकता पाऊस. आवाज हे बघू शकता तुम्ही आपली गाडी आहे तिथं लावलेली पावसात. गाडीच्या सामानमध्ये टाकलेलं आहे. गाडीमध्ये समजा सामान टाकलेलं आहे. इथे येऊन उभा राहिला होता मी. बघू शकता 2 नमुने काय पाहिजे. ए कुठं आता तिकडे जावं लागतं. तिथं नाही भेटणार. हे बघू शकता लाईनीने बसलेले आहे फॅमिली. बड तीन पिशव्या आहेत. ती पण ठेवा लागेल. अरे सांग. अरे वरती ठेव ना ताई. हा तिथे बॅग मम्मी कुठे आहे? पलीकडल्या साईडला आहे. हा बाय बाय. चला तर गाईज आम्ही घरी आलेलो आहोत. आमचा जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.